नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब स्वामी समर्थ या चॅनलवर. गुरुपुष्यामृत योग हा योग हिंदू धर्मात अत्यंत शुभ आणि पवित्र मानला जाणारा असा योग आहे. जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्र असते तेव्हा हा योग तयार होत असतो. आपण त्याला गुरुपुष्यामृत योग असे सुद्धा म्हणतो. तर या दिवशीच म्हणजेच गुरुपुष्यामृताच्या दिवशी केलेले शुभ कार्य, खरेदी आणि उपासना हे दीर्घकाळ टिकणारे म्हणजे खूप काळपर्यंत टिकणारे आणि लाभदायक फळ देणारे राहतात. गुरुपुष्यामृत योगाला आता काय करावे, कोणते उपाय करावे हे आपण व्हिडिओमध्ये खाली दिलेल्याप्रमाणे पाहत आहोत. तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. अगदी महत्त्वाचे आणि परिणामकारक उपाय आणि तोडगे आहेत हे. तर उपाय नंबर 1, लक्ष्मीपूजन आणि महालक्ष्मी मातेची साधना. तर कुंकुमार्चन. गुरुपुष्यामृताच्या दिवशी देवघरातील श्रीयंत्रावर किंवा लक्ष्मी मातेच्या प्रतिमेवर कुंकुमार्चन हे आवर्जून करावे. आता श्रीयंत्र हे प्रत्येकाकडे नसेल तर तुम्ही महालक्ष्मीला सुद्धा कुंकुमार्चन करू शकता. त्यानंतर आहे मंत्र जप. लक्ष्मी मातेच्या मंत्राचा उदाहरणार्थ जसे ओम महालक्ष्मी नमः हा 108 वेळा जप करावा. आता 108 म्हणजे कमळगट्ट्याची एक माळ. त्यानंतर आहे तुपाचा दिवा. सकाळी पहाटे स्नान करून तुपाचा दिवा लावावा. लक्षात असू द्या, दिवा हा तुपाचा असेल तर तूप हे शक्यतोवर गाईचंच असावे. आता उपाय नंबर 2 आहे खरेदी. तर या दिवशीच म्हणजे गुरुपुष्यामृताच्या दिवशी सोने चांदी या दिवशी किंवा मग मौल्यवान वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते. आता तुम्ही आपापल्या सोयीप्रमाणे, आपापल्या खिशाला परवडेल असे कुठलीही वस्तू खरेदी करू शकता. त्यानंतर आहे नवीन वस्तू, नवीन वाहन, घर, इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा मग घरगुती वस्तू खरेदी करण्यासाठी हा काळ अतिशय उत्तम आहे. तर या दिवशी तुम्ही हे सर्व वस्तू तुमच्या आवडीप्रमाणे खरेदी करू शकता. त्यानंतर आहे पुस्तक खरेदी. ज्ञान वृद्धीसाठी म्हणजे ज्ञान वाढण्यासाठी पुस्तके किंवा मग शैक्षणिक वस्तू या दिवशी खरेदी कराव्यात. त्यानंतर आहे नंबर 3 वर आर्थिक उपाय. तुमची आर्थिक अडचणी असतील तर ते दूर करण्यासाठी हे उपाय फार लाभदायक तुम्हाला ठरणार आहे. नंबर 1 आहे तिजोरी उपाय. 1 रुपयाच्या नाण्यावर कुंकू लावून ते नाणे तुम्ही जे पूजा करता, लक्ष्मीची कुंकुमार्चन करता, त्या पूजेत ठेवावे आणि नंतर तुमची पूजा झाल्यानंतर संध्याकाळी किंवा मग दुसऱ्या दिवशी सकाळी अंघोळीनंतर ते उचलून तुमच्या तिजोरीत ठेवावे. त्यानंतर आहे लक्ष्मी प्राप्ती. या दिवशी म्हणजेच लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी विशेष उपाय केले जातात म्हणजेच गुरुपुष्यामृताच्या दिवशी. तर नंबर 4 वर आहे दान आणि धर्म. तर सर्वात आधी तर आपण दान पाहू. गरजूंना अन्न, वस्त्र किंवा पैशाचे दान तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे करू शकता. त्यानंतर आहे भक्ती. भक्ती ही फार महत्वाची असते. गुरूंची किंवा विष्णूची उपासना करणे शुभ फलदायी ठरते. फक्त ही भक्ती मनाभावापासून तुम्ही नक्कीच करा. आता नंबर 5 वर आहे काही इतर छोटे मोठे कार्य, ते सुद्धा आपण व्हिडिओमध्ये पाहू. तर नवीन कामाची सुरुवात. तुम्ही नवीन काम सुरू करत असेल, एखादा जसे व्यवसाय आहे, नवीन तुम्ही गुंतवणूक करत असेल किंवा मग नवीन कामाची सुरुवात या दिवशी करणे हे फार शुभ मानले जाते. तेव्हा तुम्हाला नवीन काही करायचं असेल, गुंतवणूक वगैरे, तर तुम्ही या दिवशी करू शकता. त्यानंतर आहे पितृदोष निवारण. या दिवशीच म्हणजे गुरुपुष्यामृताच्या दिवशी पितृतर्पण किंवा मग पितरांसाठी काही कार्य केल्यास तुम्हाला जो पितृदोष लागलेला आहे तो पितृदोष कमी होतो अशी सुद्धा मान्यता आहे. आता सर्वात महत्वाची ही टीप आहे. गुरुपुष्यामृत योगावर अशुद्ध किंवा अशुद्ध कामे, अशुद्ध विचार किंवा अशुद्ध कामे हे टाळावीत. तसेच नकारात्मक विचारांपासून सुद्धा दूर राहावे. अगदी साधे, सरळ, सोपे, पटणारे, तुमच्याकडून पटकन होणारे असे हे उपाय आज आपण पाहिलेले आहेत. नक्की करून पहा. तुम्हाला याचा सगळ्यांचा फरक नक्कीच जाणवेल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्कीच करा. हो, असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये
श्री स्वामी समर्थ मात्र लिहायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.